महादेवाच्या मंदिरात जाऊन जी आपण पूजा करतो, नीट लक्ष द्या माझ्याकडे, बरोबर आहे? अगोदर पाणी टाकतो, मग दही टाकतो, मग पुन्हा पाणी टाकतो, मग साफ करतो, मग भस्म लावतो, भस्म लावून चंदन लावतो, अक्षता टाकतो, पार्वतीला हळदी कुंकू लावतो, मग फुलं वाहतो, हार घालितो, आणि त्याच्यानंतर बेलाचे पानं वाहतो, काट्याचं फळ वाहतो, वस्त्रमाळ वाहतो, सत्पुतळे वाहतो, चुरम्याचा लड्डू वाहतो. हे सगळं वाहून लई मेहनत केली ना तुम्ही, आणि तुम्ही हे सगळं वाहून निघून गेल्यानंतर दुसरी एखादी बाई आली किंवा दुसरा माणूस आला आणि त्यानं जर का तुमची पूजा डायरेक्ट उचलली तर दोघालाही दोष आहे, दोघालाही पाप सांगितलं शिवमहापुराणात. हे माहिती आहे का? तर पहिली माणसानं किंवा पहिले ज्यांनी कोणी पूजा केलेली आहे त्याची पूजा मोडण्याचा दोष पाप आपल्याला लागू नये म्हणून हातात दोनदा पाणी घ्यायला सांगितलंय. काय सांगताय सूत महाराज? हातात दोनदा महादेवाच्या मंदिरात जाऊन हातात दोनदा पाणी घ्यायचंय आणि पाणी घेऊन त्या महादेवाच्या त्या बेलावर, त्या पूजेवर असं टाकायचंय, शिवार्पणमस्तु शिवार्पणमस्तु. नका म्हणू, नुसतं टाका, दोनदा पाणी असं घेऊन त्या पूजेवर टाका आणि मगच ती पूजा काढा.